राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या घोषणा 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार। 10 नोव्हेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार। 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत। अर्ज माघारी घेण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदत। अर्ज भरताना जात प्रमाणपत्र बंधनकारक। 288 अध्यक्षपदासाठी तर 3820 सदस्यांसाठी निवडणूक। नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी 6 लाख खर्च मर्यादा तर उमेदवारांना 2 लाख खर्च मर्यादा असेल। मतदार यादीतील दुबार नावांबाबत पुरेशी खबरदारी। दुबार नावे असतील तर नावापुढे डबल स्टार चिन्हांकित असेल। मतदारांना मतदान केंद्र आणि यादीतील नावं शोधण्यासाठी खास ॲप। उमेदवारांविषयीची माहितीही खास ॲपद्वारे मिळणार। नगर परिषदेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार। नगरपंचायतीत अध्यक्षांसाठी 1 आणि सदस्यासाठी 1 मत द्यावं लागणार। मतदार संघनिहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। ईव्हीएमवरच निवडणुका होणार। निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट नसेल। मतदानावेळी ईव्हीएम आणि बॅलेट युनिटच असेल। एकूण 1,07,03,576 मतदार। 53 लाख पुरुष तर 53,22,000 महिला मतदार। 13,355 मतदार केंद्र असतील तर केंद्रांवर 66,775 निवडणूक अधिकारी कर्मचारी असतील। कोकणात 27, नाशिकमध्ये 49 तर पुणे विभागात 60 शहरात निवडणूक होणार। निवडणुकीत 10 नवनिर्मित नगर परिषदा तर 15 नवनिर्मित नगरपंचायतींचा समावेश। परिषदेच्या एका प्रभागात 2 किंवा 3 जागा। पंचायतीत 1 सदस्यीय बोर्ड असेल। मतदान केंद्रावर वीज, पाणी, सावलीची व्यवस्था। मतदानासाठी दिव्यांग, वृद्ध, गर्भवती स्त्रियांना सुविधा देणार। निवडणूक आयोगाकडून माहिती। आमची निवडणूक लढवण्यासाठी तयारी पूर्ण। पुढच्या 10 दिवसात उमेदवारांच्या याद्या जाहीर करू। निवडणूक आयोगाचा कारभार अतिशय दुर्दैवी। हर्षवर्धन सपकाळांची टीका। नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित होतील हा अंदाज प्रत्येकाला होता। प्रत्येक पक्षाने तयारी केलेली आहे। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगात आता संभ्रम आहे। त्यांना नक्की काय करायचे समजत नाही। जयंत पाटील यांचं वक्तव्य। दुबार मतदारांची नोंदणी जर असेल तर मतदान करताना एकदाच मतदान करता येतं। दुबार मतदान होतच असं काही भाग नाही। खबरदारी प्रत्येक राजकीय पक्षाला घेता येते। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं। राज ठाकरेंचा ट्विट करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल। भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली। पुढची भूमिका सर्वपक्षीय नेते बसून कायदे अभ्यासकांची मते जाणून निर्णय घेऊ। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग प्रक्रिया रेटण्याचा प्रयत्न करत आहे। भाजप जे सांगतील तेच होईल। पुढचा कार्यक्रम आम्ही सर्व पक्ष बसून जाहीर करू। अनिल परब यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगावर केंद्र आणि राज्य सरकारचा दबाव असू शकतो। स्वच्छ मतदार याद्यांद्वारे निवडणूक होईल अशी अपेक्षा होती। रोहित पवारांची प्रतिक्रिया। ही निवडणूक आहे की कटकारस्थान हे कळत नाही। निवडणुकांच्या घोषणांवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आम्ही समाधानी नाही। निवडणूक आयोग भाजपची शाखा असे बोर्ड लावावे लागेल। अंबादास दानवेंची टीका। भीतीपोटी जिल्हा परिषदेऐवजी पालिका निवडणुका जाहीर। शेतकऱ्यांचा तीव्र रोष मतपेटीद्वारे व्यक्त होण्याची भीती। माजी आमदार बाबाजानी दुराणींची महायुतीवर टीका। निवडणूक आचारसंहिता लागू काही महिने। लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार। आचारसंहिता काही काळात आता वित्तीय अनुदान देण्यावर बंदी। नाशिकमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न। बैठकीत पालिका निवडणूक शिवसेनेसोबत जाऊन लढली पाहिजे। प्रमुख पदाधिकारी आणि आमदारांकडून मत व्यक्त।
मग या नेत्यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट. 9 मुद्द्यांचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं. पत्रावर सकपाळ ठाकरे बंधू पवारांची स्वाक्षरी. याद्यांमधील घोळ दुरुस्त करण्याची मागणी. महायुतीची बैठक पुढे ढकलली. 11 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता होणार बैठक. राज्यात महायुती की स्वबळावर बैठकीत होणार निर्णय. खात्रीलायक सूत्रांची लोकशाहीला माहिती. उपमुख्यमंत्री शिंदे 7 नोव्हेंबरला बिहार दौऱ्यावर. बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे मैदानात. बिहार दौऱ्याआधी कांदिवलीत बिहार निवडणुकीसाठी सभा. निवडणूक हंगामात महावितरणची वीज स्वस्त. महावितरणच्या बिलात जवळपास 12% कपात. या महिन्यात गेल्या महिन्यात वाढवलेला अधिभार शून्यावर. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर. ऊस दराच्या मुद्द्यावरून सध्या कोल्हापुरामध्ये शेतकरी संघटना आक्रमक. शेतकरी मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार. राज्यातील 2 कोटी कुटुंबाच्या जमिनी होणार अधिकृत. तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा लागू. राजपत्र जारी. नियमितीकरणासाठी आता शुल्क नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. साताऱ्यात काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. पुढील 2 दिवसात पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती. निवडणुकीच्या प्रचार काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार. शिवसेना नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आमदार संतोष बांगर यांची माहिती. एकनाथ शिंदे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंचा कार्यक्रमात उल्लेख. इस्लामपूर नगर परिषदेचं नाव आता ईश्वरपूर. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला केंद्रीय गृह खात्याची परवानगी. स्थानिक पातळीवर कोणासोबतही आघाडी करा, मात्र भाजपसोबत नको. निवडणुकांसाठी शरद पवारांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. शरद पवार कोल्हापुरातल्या हॉटेल पंचशीलमध्ये दाखल. शरद पवार आयोजित वृत्त समूहाच्या कार्यक्रमात होणार सहभागी. मुलुंड पाठोपाठ आता वरळीतील कबूतरखान्याच्या जागेला स्थानिकांचा विरोध. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत कबूतर आणि कबूतरखान्याचा वाद चर्चेत. नायगाव ते घोडबंदर जलमार्गावर रोरो सेवा सुरू होणार. वसईतील मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांवर तोडगा. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या बैठकीत निर्णय. पालिका वाहन चालकाची कन्या झाली सीए. भिवंडी पालिकेमध्ये 28 वर्षांपासून वाहन चालक म्हणून सेवा बजावणारे चंद्रशेखर धेडे यांची कन्या गायत्री हिने सीएच्या अंतिम परीक्षेमध्ये यश मिळवलंय. उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्प वाढवणपर्यंत जोडणार. जोड रस्त्याने सेतू वाढवणपर्यंत विस्तारास मान्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय. भिवंडीत भाजी मार्केटमध्ये पालिकेची मोठी कारवाई. जागा अडवून बसलेल्या फेरीवाले वर्दळीच्या रस्त्यांवरील भाजी मार्केटवर पालिका पथकाची जेसीबीच्या सहाय्याने कारवाई. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता मोकळा. रत्नागिरीमधील राजीव कुमार मिश्रा यांनी कोकण रेल्वेमध्ये संचालक म्हणून पदभार स्वीकारला. सांगलीत 9 नोव्हेंबरला बैलगाडी शर्यतीचं पैलवान चंद्रहार पाटलांकडून आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार. विजेत्यांसाठी फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर आणि 150 दुचाकींचा समावेश. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. आमच्या जमिनी कवडीमोल विकल्या जात आहेत. आम्ही आता करायचं तरी काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतायत. संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी आणि त्यांचे विचार जगभरात पोहोचवावेत, यासाठी परदेशातही विविध उपक्रमांचं आयोजन राज्य सरकार करणार. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांची घोषणा. सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे. ठाकरेंची सेना आक्रमक. खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी वैभव नाईकांच्या नेतृत्वात बैलगाडी आंदोलन. सिंधुदुर्गमध्ये घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्या. लाभार्थ्यांची कुडाळ तहसीलदारांकडे मागणी. माणगाव तालुक्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात. विरा टाटा विद्यालयाने केलं अचानक शिक्षण बंद. 2 दिवसांपासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित. पालकांमध्ये संतापाची लाट.
धाराशिवमध्ये तुळशी विवाहासाठी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग. छत्रपती शिवाजी चौकात लोकांची मोठी गर्दी. महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 120 डॉक्टर संपावर जात केलं आंदोलन. यवतमाळमध्ये डॉक्टर संपदा मुंडेच्या न्यायासाठी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी आंदोलन. भंडाऱ्यात भाजपच्या वतीनं निषेध आंदोलन. प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांना उडवून देऊ म्हणणाऱ्या खासदार प्रशांत पडोळेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. ठाण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खडक नाटकाच्या प्रयोगाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध. गडकरी रंगायतन येथे पोलीस बंदोबस्तात वाढ. नाटकातून गौतम बुद्धांची अवहेलना केल्याचा आरोप. पिंपरी चिंचवडमधील खालुब्रे ते खराबवाडी रस्त्याची दैनावस्था. नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास. मात्र खालुब्रेतून युवकाने स्वखर्चातून 4 किलोमीटरचा रस्ता केलाय. यावेळी म्हाळुंगे पोलिसांनीही वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सहकार्य केलं. जळगावच्या पाचोरा भडगाव तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानांपासून वंचित. स्थानिक आमदारांनी मंत्र्यांनी आश्वासन देऊनही अद्याप मदत नाही. काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयात आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आले कायमस्वरूपी मोबाईल नंबर. अधिकारी बदलले तरी नंबर तोच. शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट नाही तुटणार. हिंगोलीमध्ये नाफेड नोंदणीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी केंद्रावर गर्दी. सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना नोंदणी करताना मनस्ता. हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन. वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती. भांडूपमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत. हनुमाननगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला पकडून सुरक्षित स्थळी हलवण्याची नागरिकांनी केली मागणी. राज्यातील बिबटे पकडून वनतारात पाठवणार गणेश नाईकांनी दिली माहिती. सिकंदर शेखला जामीन मंजूर. पंजाबमधील गुर्जर टोळीशी असलेला संबंधाचा संशय प्रकरणी शुक्रवारी सिकंदर शेखला झाली होती अटक. शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडून 8 जणांना अटक. बनावट ॲपद्वारे पीडितांकडून तब्बल 1,07,00,000ची रक्कम लाटली. केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नागरिकांचा गोंधळ. प्रथम उपचारानंतर रुग्णाला उपचारासाठी कळवा येथे जाण्याचे डॉक्टरांचे निर्देश. डॉक्टरने रुग्णवाहिकेत जाण्यास नकार दिल्याचा आरोप करत नातेवाईक आक्रमक. कल्याण स्टेशन परिसरातील पुलावरून लहान बाळाची चोरी. पुण्याहून एक कुटुंब पुलावर झोपलेले असताना घडला प्रकार. गणेश काळेच्या अंत्यविधीला आरोपी समीर काळेची हजेरी. पोलीस बंदोबस्तात समीर काळेने केला भावाचा अंत्यविधी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.